आयबी इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी गार्ड भरती खुफिया विभाग भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची ही भरती निघाली आहे। 4987 जागांसाठी ही भरती निघाली आहे। या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 26 जुलै 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले होते। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचं जर सिलेक्शन झाला आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये, पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 30 ते 40 हजार रुपये प्लस महिना भेटणार आहे। आणि यामध्ये काम कोणतं करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा पुढे तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये पूर्ण निवड प्रक्रिया काय, यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। तर ही जी भरती निघाली आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची 4987 जागांसाठी, तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। एक लक्षात ठेवा, कारण की आयबी सिक्युरिटी म्हटल्याबरोबर काही विद्यार्थ्यांना वाटणार आहे की प्रायव्हेट आहे, पण नाही, हे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये पदाचं जे नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचा पद आहे। 4987 जागा यामध्ये आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा 10वी पासवरच आहे, एक लक्षात ठेवा। आणि मी तुम्हाला इथून 4-5 महिने अगोदर वारंवार सांगत होतो की आयबी इंटेलिजन्स ब्युरोची 8981 जागांसाठी भरती निघणार आहे म्हणून। आणि आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि मी इथून तुम्हाला 4-5 महिने अगोदर फुल डिटेल माहिती सुद्धा या भरतीची सांगितली होती, काय यामध्ये निवड प्रक्रिया आणि आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, असं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं। असं कोण तुम्हाला सांगितलं होतं, जेणेकरून तुमचं या ठिकाणी तयारी झाली पाहिजे, तुमचाच अभ्यास झाला पाहिजे। तुमची जर तयारी झाली, अभ्यास झाला, तर तुमचंच यामध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आता जर समजा तुम्ही आता ज्या विद्यार्थ्यांनी 4-5 महिन्यापासून मला फॉलो केलं, तर त्या विद्यार्थ्यांचा एक्स्ट्रा 4-5 महिन्याचा या ठिकाणी अभ्यास झालेला एक लक्षात ठेवा, तर नक्की चान्सेस आहे मुलांचे सिलेक्शन होण्याचे। आणि आता जर तुम्ही करसान तर अजूनही टाइम जे विद्यार्थी मित्रांनो गेलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तयारी चालू ठेवा। तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, 17 ऑगस्ट 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। तर फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 650 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या 550 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरची तारीख अजूनही या ठिकाणी आली नाही आहे, एक लक्षात ठेवा। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची, तर 26 जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात या ठिकाणी चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, एक लक्षात ठेवा। उंचीची काही अट नाही आहे, तुमची उंची कमी असेल तरी फॉर्म भरून टाका। त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड सुद्धा नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्या या भरतीमध्ये जी निवड होणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे। चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीमध्ये। तर यामध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागमध्ये, तर यामध्ये जे पण खुफिया जानकारी आहे तर ते आपल्याला या ठिकाणी खुफिया जानकारी एकट्ठा करणं हे काम आपलं आयबी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये असते, एक लक्षात ठेवा। तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे। तर अशा प्रकारे तर आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये आपण पेपरचा जर विचार केला, सर्वात अगोदर आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर एक GS चा विषय असणार, त्याला जनरल स्टडी सुद्धा म्हटलं जाते, तर याचे सुद्धा 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 40। बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 60। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 80। त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, झाले किती 100। अशा प्रकारे आयबी इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीचा पेपर असणार आहे 100 मार्कासाठी। आणि 1 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे, 1 घंट्यामध्ये 60 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। आणि त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 4
प्रश्न जर चूक असेल तर 1 आपला मायनस यामध्ये होणार आहे, अशी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते। पेपर सोपाच राहते एक लक्षात ठेवा, कारण की 10वीच्या बेसवर ही भरती निघालेली आहे आणि 10वीच्या बेसवरचा जो पेपर आहे हा सोपा असते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सोपा पेपर असते एक लक्षात ठेवा, कारण की सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्हचा पोस्ट यामध्ये आहे। तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये 50 मार्कासाठी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे। तर ते जे विद्यार्थी मित्रांनो निबंध तसा आपण लिहितो तशा प्रकारे आपल्याला निबंध लिहावा लागणार आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, ठीक आहे। तर जे 500 शब्दाचा हा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे एक लक्षात ठेवा, 500 शब्दाचा डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला लिहावा लागणार आहे। आणि त्याचबरोबर जी आपली लोकल लँग्वेज आहे, लोकल लँग्वेज मधून इंग्रजीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन या ठिकाणी करावं लागणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर याला जे डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं जाते तर हा 50 मार्कासाठी असते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानंतर आपल्या यामध्ये 100 मार्कासाठी काय असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे। आणि IB इंटेलिजंट खुपे विभाग भरतीचा जो इंटरव्ह्यू असते नॉर्मली असते 100 मार्काचा हा इंटरव्ह्यू असते आणि पर्सनल माहिती आपल्याला विचारले जाते, आपल्या रिलेटेडच आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जाते आणि एकदम सोपे प्रश्न विचारले जाते एक लक्षात ठेवा, जे आपण कधीही या ठिकाणी कसे पण सांगू या ठिकाणी शकतो एक लक्षात ठेवा। तर नॉर्मली प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, कारण की एवढा हार्ड जे IB इंटेलिजंट ब्युरो खुपे विभाग या भरतीचा इंटरव्ह्यू नसते एक लक्षात ठेवा। तर एकदम जे इजी यामध्ये इंटरव्ह्यू असते, एकदम हायफाय इंटरव्ह्यू नसते। किंवा तुम्ही यूट्यूबला सुद्धा बघू शकता की IB इंटेलिजंट ब्युरोचा इंटरव्ह्यू या ठिकाणी कशा प्रकारे असते, तर तुम्हाला समजून जाणार आहे की नॉर्मली प्रश्न आपल्याला त्यामध्ये विचारले जाते, आपले रिलेटेड आपलं वैयक्तिक माहिती जी त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारली जाते एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे हा इंटरव्ह्यू या ठिकाणी असते। तर अशी पूर्ण प्रोसेस आहे आणि मी तुम्हाला इथून वारंवार सांगत आलो होतो, इथून 4-5 महिने अगोदर मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की IB इंटेलिजंट ब्युरो खुपे विभागची 8,991 जागांसाठी ही भरती निघणार आहे म्हणून। तर फायनली ही भरती निघाली आहे 3000 जागांसाठी, जे आताच निघाले विद्यार्थी मित्रांनो 3000 प्लस जागांसाठी ते निघाले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे आताच चालू झाले त्या भरतीचे फॉर्म, पण त्यामध्ये ग्रॅज्युएशन लागते आणि हे झालं 10वी पाससाठी 4,981 पदं, ठीक आहे। तर ह्या काही म्हणजे 8,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी IB इंटेलिजंट ब्युरोची आली आहे। 3000 प्लस पदे हे ग्रॅज्युएशनसाठी आणि 5,000 पदं हे 10वी पाससाठी आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपला जो अंदाज हा 100% या ठिकाणी खरा लागतो एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपल्या तयारीमध्ये लागा, ज्या आपण विद्यार्थ्यांना IB इंटेलिजंट ब्युरो खुपे विभाग भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने 26 जुलैपासून फॉर्म चालू होत आहे। तर 10वी पासवाले मुलं आणि मुली महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर यामध्ये फॉर्म भरता येते आणि पगार सुद्धा 30 ते 40,000 रुपये प्लस आपल्याला महिना भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे IB इंटेलिजंट ब्युरो खुपे विभाग ही भरती। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा। आतापासून जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, मेहनत करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचा सिलेक्शन IB इंटेलिजंट ब्युरो खुपे विभाग या भरतीमध्ये होणार आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगले पुस्तकं घेऊन घ्या आतापासून आणि आतापासून जे तयारीला लागा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।